जय महाराष्ट्राला वेळ दिलात त्याबद्दल। तिसरी बातमी पाहूया। तिसरी बातमी अर्थातच बनावट पनीर संदर्भातली आहे। तुम्ही जर पनीर खात असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण बनावट पनीर सर्रासपणे विकलं जातं। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक करण्यात आली। त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 134 किलोचं पनीर जप्त करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी हा माल जप्त केलाय आणि आता अखेर पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क सुद्धा आता ॲक्शन मोडवरती आल्याचं चित्र आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत वैद्यकीय अधिकारी घाटी रुग्णालयाचे डॉक्टर संदीपान काळे। संदीपानजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नमस्कार। माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? नमस्कार संदीपानजी, मला सांगा, आत्ताच दिवाळी काही दिवसांपूर्वी पार पडली। दिवाळीमध्ये सुद्धा मिठाईमध्ये भेसळ झाल्याच्या बातम्या आपण टीव्ही चॅनल्सवरती पाहिल्या असतील। मात्र आता सुद्धा पनीर बनावट आढळतंय। पनीर सापडणं ही काय पहिलीच गोष्ट नाहीये। याच्या आधी सुद्धा दिवाळीमध्ये अशाच प्रकारची एक बातमी आली होती। एका महिलेनं ते पनीर कसं बनावट आहे ते तिनं उचलून दाखवलेलं होतं। हे बनावट पनीर नेमकं तयार होतं तरी कसं, आणि जर हे बनावट पनीर जर मानवी शरीरामध्ये गेलं तर याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? ऍक्च्युली पनीर हे जर चांगलं बनलं तर खूप न्यूट्रिशियस आणि शरीराला खूप चांगलं आहे। दूधापासून व्हिनेगर किंवा लिंबू टाकल्यानंतर ते दूध फाटतं आणि त्याच्यापासून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पनीर बनतं। ही झाली नॉर्मल प्रोसिजर। आता असतील किंवा वनस्पती पदार्थ असतील, वनस्पती तेल असेल, त्याच्यापासून हे डुप्लिकेट पनीर बनतं। आता खराब पनीर हे कसं ओळखायचं हे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे। आपण जेव्हा पनीर खायला जातो बघितल्यानंतर थोडं पिवळसर किंवा राखाडी दिसतं, त्याचा स्मेल जे आहे, वास आहे, ते आंबट दिसतो आणि सगळ्यात महत्वाचं तो असं रबरी असतं, खूप रबरी स्टफ। आणि जेव्हा आपण पाण्यात टाकलं ते तर तरंत, जर पाण्याचा तुकडा आपण ग्लासभर पाणी घेतलं, कुठे गेलं पनीर खायला, तर आपण पाण्याचा थोडा तुकडा टाकला तर तो तरंगेल। त्या काही छोट्या मोठ्या जर गोष्टी आपण बघितल्या तर चांगलं पनीर आहे का खराब आहे कळेल आपल्याला। हे मला वाटतं की आपण जेव्हा तेव्हा बघायला जाऊ। आता फूड अँड ड्रग वाले तर त्यांच्या पद्धतीने करतात, पण हे आपली प्रत्येकाची नैतिक स्वतःची पण जबाबदारी आहे की आपण जेव्हा कुठं बाहेर जर जात असताना आपणच जर पनीर ओळखलं तर नक्कीच आपल्याला त्याला प्रतिबंध करायला काही अडचण येणार नाही। आणि फूड अँड ड्रगला जर आपण तसा कॉल करून सांगितलं तिथं पुढचं ते विक्री होते पनीर ते थांबायला मदत होईल नक्कीच। बरं, पण संदीपानजी, माझा दुसरा प्रश्न असा होता तुम्हाला की याचे दुष्परिणाम, जर आता हे बनावट पनीर जर आपण खाल्लं तर याचे परिणाम आपल्या शरीरावरती कसे होऊ शकतात? ऍक्च्युली आता जर खराब असेल तर त्याचं फूड पॉइझनिंग होऊ शकतं। जसं की उलटी होईल, लूज मोशन्स लागतील, संडास लागेल, पोटदुखी होईल, ताप येईल, चक्कर येईल, त्याच्यामुळे डिहायड्रेशन होईल। डिहायड्रेशन झाल्यानंतर शरीरातलं पाणी कमी होतं, चक्कर येणं चालू, उलटी संडासचा त्रास होऊ शकतो। आणि जर खूपच जास्त खराब असेल, जर त्याच्यात इन्फेक्शन जर झालं असेल प्रोटीन मध्ये, त्या पनीरमध्ये, तर मग ते त्याचं सिव्हिअर हृदरोग पण धारण करू शकतो। जसं की मायक्रो ऑर्गॅनिझम जर त्या पनीरमध्ये गेले, त्याचं इन्फेक्शन जास्त झालं तर मग फिवर येणे, ताप येणे, टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाचा प्रकार आहे तो पण पुढे होऊ शकतो। बरं, नक्कीच। धन्यवाद संदीपानजी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भामधली माहिती